परिषद की बात अभी मत करिए। रात गई बात गई। डेमोक्रेसी में ये हार जीत होती रहती है। अभी छोड़ दीजिए विधान परिषद में क्या हो गया। विधान परिषद में हार हुई, इसकी वजह है कि राज्यसभा में उम्मीदवारी मिल गई है। और निश्चित रूप पे इस बार हमारे सारे आमदार महोदय मेरे साथ रहेंगे, मुझे मदद करेंगे, ऐसा मुझे विश्वास है। अशोक चौहान बीजेपी के साथ चले गए, उससे कुछ फर्क पड़ सकता है? देखिए, अशोक चौहान जी कांग्रेस पार्टी के बड़े नेता थे, 2 बार मुख्यमंत्री रहे, बहुत सालों से मंत्री रहे, कांग्रेस पार्टी के संगठन के CWC मेंबर रहे, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष रह चुके, संगठन का भी उनका प्रदीर्घ अनुभव है। लेकिन अभी छोड़ के चले गए, तो उसके बारे में भी क्या कॉमेंट्स करना है? जब तुम्ही मंत्री होते तेव्हा भरपूर फंड आणि काही प्रोजेक्ट होतं मागासवर्गासाठी, ते प्रोजेक्ट रखलेले आहेत का? ह्या प्रोजेक्टला परत वेग भेटणार का? तुम्ही निश्चितपणे या महाराष्ट्रातल्या गरीब वर्गासाठी सर्वसमावेशक समाजासाठी निश्चितपणे मी राज्यसभेमध्ये आवाज उठवत जाईल आणि तो आवाज उठवणार. सर, नेमक्या जे भूमिपत्र तुमच्या भरपूर इथे प्रोजेक्ट पण आलेले आहेत, म्हणून तुमच्याच काम होता तेव्हा मंत्री होता तेव्हाच आला आहे प्रोजेक्ट, आणि आता जे मध्येच बोलापर्यंत गेलेली आहे त्याच्या पण पूर्ण होईल का? CST पर्यंत हे नाही, कसं आहे की मी त्या काळामध्ये मंत्री होतो आणि मुंबई उपनगराचा पालकमंत्री होतो, आणि माझं कॉन्सेप्ट होतं की मुंबई हे इंटरनॅशनल कमर्शियल कॅपिटल आहे, आणि या कमर्शियल कॅपिटलला सगळ्या प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर असले पाहिजे. मग ते रेल्वेचं जाळं असेल, रस्त्याचं जाळं असेल, ॲडेक्वेट वॉटर सप्लाय असेल, स्वेज लाईन असेल, झोपडपट्टीचा परिसर असेल, किंवा मग म्हाडासारख्या लेआउटचा मुद्दा असेल, या सगळ्यांचं डेव्हलपमेंट झालं पाहिजे. ही भूमिका पालकमंत्री म्हणून मी त्यावेळेस घेतलेली होती. त्याच्या अगोदर मी मुंबईचा महापौर होतो, मुंबईचा मेयर होतो. त्याही वेळेस माझी भूमिका होती की मुंबई शहराचा विकास झाला पाहिजे, मुंबई शहराच्या सगळ्या पायाभूत सुविधा मिळायला पाहिजेत, ही भूमिका होती. आणि उद्या राज्यसभेमध्ये गेल्यानंतर मुंबईच्या विकासाला सुद्धा प्राधान्य देण्याचं काम त्या ठिकाणी केलं जाईल. एक शेवटचा प्रश्न, आंबेडकरी जनतासाठी तुम्ही भरपूर काही केलेलं आहे. मोठा चिंबूरमध्ये आंबेडकर भवन उभारण्याचा प्रयत्न तुम्ही केला, पण ते प्रोजेक्ट रखडलेला आहे. सध्या हा वेळी ते पूर्ण होईल का? आणि तिथे लायब्ररी वगैरे मोठ्या प्रमाणात आंबेडकरी जनतासाठी ते आहे. नाही बघा, मी सामाजिक न्याय मंत्री होतो. मी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये समाज कल्याण विभागाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन अत्यंत डौलानं उभं राहिलेलं मी म्हणजे पाहतोय. माझ्याच काळामध्ये माझंच कॉन्सेप्ट होतं ते. त्याच्यानंतर मी हॉस्टेल्स बांधली, रेसिडेन्शियल स्कूल्स बांधली, डिव्हिजन स्तरावर मी 1,000 विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल्स बांधली, आणि त्यामुळं अनेक प्रोजेक्ट पूर्ण झाले.